नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता काव्य जीवाला चहा घेऊन आलेली असते, तेव्हा तिला आता तिचं जे पहिल्या प्रेमाचं पहिलं जे गिफ्ट असतं ते त्याने सांगितलेलं असतं की हे मी शेवटपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत ठेवेल, आणि ते फुटलेलं असतं. त्याच्यामुळे तिला खूप राग आलेला असतो की जीवाने हे सुद्धा ठेवलं नाही, निदान आमच्या प्रेमाची एक निशाणी तरी व्यवस्थित ठेवायला हवी होती. तेव्हा आता जीवा तिथे येतो. जीवा तिला ग्लूचं बाटली दाखवतो, पण तरीसुद्धा तिला खूप वाईट वाटत असतं. ती तो चहा घेते आणि त्यांच्या लग्नाच्या फोटोजवळ ठेवत असते. तेव्हा ती लग्नाचा फोटो पाहिल्यावर तिला तेव्हासुद्धा खूप कसं तरी होतं. मग तेव्हा ती रागारागातच निघून जाते. तर आता काव्याला खूप राग आलेला असतो. तर काव्य आता बॅग वगैरे घेऊन आता घराबाहेर पडलेली असते. ती डायरेक्ट देशमुखांचं घर सोडून माहेरी गेलेली असते. माहेरी निघून जाते. तेव्हा आता सगळेजण म्हणतात काव्य कुठे गेली. तर आता सगळेजण फोन लावत असतात अनिशाला. अनिशा तुझ्याकडे आहे का, आज कॉलेज आहे का, आज ट्युशन आहे का, सगळं विचारतात. तर आज काहीच नसतं. मग काव्य गेली तरी कुठे. तेव्हा मानिनी म्हणते काय रे, तुमच्यामध्ये काही भांडण झालं आहे का पार्थ. तेव्हा पार्थ म्हणतो नाही आई, फिलिंग्स जाग्या झाल्या तर काय आगाऊ काय मी ओरडूसुद्धा शकत नाही, कारण त्या दिसतातच इतक्या क्यूट. तर आता इकडे हे म्हटल्यावर आता जीवा त्याच्याकडे बघत असतो. जीवासुद्धा म्हणतो दादा तू ओरडला का. तेव्हा पार्थ म्हणतो नाही रे नंदिनी तुमचं, आणि जीवा तू काही बोलला का तिला. तेव्हा आता मानिनीला ते सांगतात नाही. मानिनी म्हणते मला जीव घाबरतो की ती न सटकेल डोक्याची आहे, कारण केव्हा ती काय करेल ना याचा भरोसाच नाहीये. तेव्हा ती गेल्यावर आता तिचं नेमकं मानिनीला फोन येतो. मानिनी आता ती फोन उचलते आणि म्हणते काय ग काव्य, घर सोडून कुठे गेली, तू परत येणार आहेस की नाही. आता हे ऐकून नंदिनीलाही खूप मोठा धक्का बसतो, कारण मानिनी तिच्यावर खूप ओरडलेली असते. कारण आता मानिनी ओरडल्यावर आता काव्य इथे परत येते की नाही येत. आता जीवालाही टेन्शन आलेलं असतं, कारण सकाळचं त्याला माहिती असतं की जेव्हा काव्य आपल्यासाठी चहा घेऊन आल्यावर काय घडलेलं असतं.